जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्री प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगतपते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने, नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे। कोणाला आठवते आपण काय केलेलं मागच्या वेळेला? आपण मागच्या वेळेस 13वा श्लोक केला होता. तर 12व्या श्लोकामध्ये जे कृष्ण भगवानांनी सांगितलं की मी या तीन गुणांची म्हणजे सत्व रज तम गुण यांची निर्मिती मी जरी केलेली असली तरी मी त्या गुणांच्या अधीन नाही, हे आपल्याला सांगितलं. आणि 13व्या श्लोकामध्ये जेवढं मला समजलं की या गुणांमुळे बेसिकली आपण भौतिक जगामध्येच भौतिक जगामध्येच अडकून राहतो आणि त्यामुळे आपल्याला कृष्ण भगवान समजू शकत नाही. आणि जर आपल्याला कृष्ण भगवानांच्या जवळ जायचं असेल तर या गुणाच्या पलीकडे बेसिकली या गुणांपासून दूर झालं पाहिजे. जर म्हणजे आतापर्यंत म्हणजे आमची ऍटलिस्ट माझी तरी अशी समजूत होती की सत्वगुण हा चांगला आहे, पण सत्वगुणही जर जरी गुड असला तरी बेस्ट नाहीये ते म्हणजे कळालं आहे की या सगळ्या मटेरियलिस्टिक लाईफ आणि मग तो पडदा जो आपण बोललो होतो की
तो पडदा तुम्हाला ते म्हणजे तो पडदा हळूहळू तेव्हाच सरकेल जेव्हा तुम्ही या गुणांपासून दूर व्हाल आणि कृष्ण भगवानांचं तुम्हाला दर्शन मिळू शकेल बेसिकली. असं थोडंफार खूप छान. 13व्या श्लोकामध्ये खूप कळालेलं होतं छान. प्रभूजी. कोणाला अजून काय पॉइंट ऍड करायचं? प्रभूजी, आपण एक पॉइंट अजून बघितलेला की हे तिन्ही गुण म्हणजे हे सगळं जे काही होतं ते देवाच्या आज्ञेप्रमाणेच होतं. तर मग हे तीन गुण जे आपल्यावरती प्रभाव पडतात ते पण देवाच्या आज्ञेप्रमाणेच आहेत. मग आपण का असं करतो? तर आपण एक पॉइंट त्याच्यात बघितलेला की ही एक प्रकारची परीक्षाच आहे. म्हणजे ऑफकोर्स सगळं देवाच्याच म्हणजे म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्याप्रमाणेच होत असतं. पण आपल्याला एक छोटंसं फ्री विल असतं, तर देव आपल्याला बघत असतो की आपण त्याचा कसा वापर करतो. तर म्हणजे हम्म. ते मायेच्या प्रभावामध्ये असलो आपण, तर मग आपल्याला ते समजणारच नाही, म्हणजे श्रीकृष्ण कोण आहे ते समजणारच नाही. बरं. तर हे जेव्हा आपला पडदा डोळ्यावरून हटतो त्यावेळेला आपल्याला श्रीकृष्णाची खरी पोझिशन समजून येते आणि मग आपण त्यांना म्हणजे हे करतो ते. आणि श्रीकृष्ण हेच बघत असतात की हा पडदा आपल्या डोळ्यावरून कधी हटला तर मग देन ऑफकोर्स त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे गोलोक वृंदावन हे आपलं धाम आहे. नाहीतर मग जसं आपला म्हणजे कर्म असतात त्याप्रमाणे मग आपल्याला पुढचा जन्म मिळतो. बरं. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आणि गंमत अशी होती की 12व्या श्लोकामध्ये जेव्हा कृष्ण बोलतात की मी या सगळ्या गुणांना निर्माण केलेलं आहे आणि मी ह्यांच्या अधीन नाही पण हे माझ्या अधीन आहेत वगैरे, तर एक साहजिक एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की मग सगळे लोक कृष्णाला मग शरण का जात नाहीत? साहजिक आहे हा. तर जर का मग असा प्रश्न येतोय तर कृष्णाने ऑटोमॅटिकली म्हणजे प्रश्न विचारण्याची वाट नाही बघितली, स्वतःहूनच उत्तर दिलेलं आहे की मोहितम नाभिजानाति. ह्या गुणांनी जे एक खोटं इन्फॉर्मेशन आपल्याला पास ऑन केलेली आहे की बाबा आपण शरीर आहोत, या शरीरातनं मिळणारा आनंद आपल्याला हवा हवासा आहे. बाकी हे सगळे जे आपल्याला फॉर्म्स दिसतात, पुरुष स्त्री, अ, कोणत्या खेळातले गोष्ट, पिक्चर असो, गाणी असो, पशु पक्षी वगैरे, हे सगळं एंटरटेनमेंट असो, ह्या सगळ्या विविध रूपं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला मोह निर्माण होतो त्याचं एन्जॉयमेंट घेण्याचं. हं. आपल्याला वाटतं की हे मीच आहे, हे माझंच आहे. ह्या सगळ्या मोहांमुळे आपण जेव्हा अडकले जातो त्यावेळी नाभी जानाती, आपण कृष्णाला ओळखू शकत नाही. आणि ते ओळखू शकत नाही म्हणून आपण त्याला शरण जात नाही. तर 12व्या श्लोकामध्ये जो असा इम्प्लिसिट असा एक प्रश्न निर्माण होतोय त्याचं कृष्णाने एक्सप्लिसिट असं उत्तर दिलेलं आहे इकडे. ठीक आहे. पण मग आता शरण जात नाही तर मग काय झालं? मग सगळं चक्र इथेच थांबलं पाहिजे का? तर नाही. तर कृष्ण त्याचा उपाय जो आहे तो 14व्या श्लोकात देतो आपल्याला. तर आता आपण 14वा श्लोक बघूया. पण पुढे जाण्यापूर्वी कोणाला काही प्रश्न आहे? नाही नाही. प्रभूजी. चल, ठीक आहे. आपण 14वा श्लोक बघूया. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. अनुवाद. हरे कृष्णा. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे. परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्णा. पण आता किती सिंपल आणि सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. ओके. आणि गंमत आपण बघाल, आता हा आपण श्लोक बघूच आपण ते डिटेलमध्ये, पण तुम्ही एक गंमत नोटीस कराल की काही असे जे श्लोक आहेत ना ते अतिशय सोपे आहेत समजायला, पण ते प्रॅक्टिकली अप्लाय करायला भरपूर डिफिकल्ट आहेत. जसं दुसऱ्या अध्यायातला 13वा श्लोक, देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. ओके. ह्या देहामध्ये जो राहतो देहिनो, तो एकाच शरीरातनं शरीर अवस्था कशी चेंज होते ना,
बाल्यावस्था, मग पौगंडावस्था, मग कुमारावस्था, वृद्धावस्था, हा, ही अशी अवस्था एक एक चेंज होत राहते. तर तसंच आत्मा एका शरीरातनं दुसऱ्या शरीरात जातो. आता हा प्रिन्सिपल झाला आणि समजायला किती सिंपल आहे, पण हे प्रॅक्टिसमध्ये आणणं, हे समजणं की आपण एक आत्मा आहोत आणि शरीर नाही आहोत, हे किती डिफिकल्ट आहे. आता इथे पण कृष्णाने काय सांगितलेलं आहे, सिंपल आहे. दैवी हेषा गुणमयी, दैवी आहे. ओके. ही जी माया जी आहे 3 गुणांनी भरलेली आहे. ओके. ही दैवी आहे. म्हणजे ती अशी नाही आहे की तुमच्या माझ्यासारख्यांनी क्रिएट केलेली आहे आणि आज क्रिएट केली तर उद्या कोणीतरी तिसरा येऊन त्याला डिस्ट्रॉय करू शकतो, असं नाही आहे. ही दैवी आहे, ही कृष्णानेच क्रिएट केलेली आहे. आणि त्यामुळे कृष्ण काय बोलते, मम माया, ही माझी माया आहे. ठीक आहे. आणि पण ती दुरत्यया आहे. ती म्हणजे इतकी सिंपल नाहीये तिला का ओव्हरकम करणं. ओके. तर हा पहिल्या लाईनमध्ये त्यांनी प्रॉब्लेम सांगितला आणि दुसऱ्या लाईनमध्ये त्याचं सोल्युशन सांगतोय तो. मामेव ये प्रपद्यन्ते, पण मला जे प्रपद्यन्ते, मला जे शरण येतात, माया मेताम तरंती, ते तरंती म्हणजे स्विम करून जाणं, क्रॉस ओव्हर करणं. इझिली या मायाला आपण क्रॉस करू शकतो जर का कोणी मला शरण आलं तर. तर हा समजायला किती सोपा आहे श्लोक. प्रॅक्टिसमध्ये तुम्ही स्वतः, प्रत्येकाने स्वतःने विचार करायचा आहे की किती डिफिकल्ट असेल, तुम्हाला वाटेल की मायेला क्रॉस करणं. म्हणजे सिंपल आहे. तुम्ही जेवढं तुम्ही एका साईडला जाल तेवढे तुम्ही दुसऱ्या साईडच्या लांब जाताय तुम्ही. कृष्ण काय बोलतोय, तुम्ही जेवढं माझ्याकडे याल तेवढं तुम्ही मायेपासून दूर जाताय तुम्ही. पण म्हणजे काय, आता आपल्याला डिसाईड करायचंय की आपल्याला कोणत्या साईडला जायचंय. कृष्ण ज्या बाजूला आहे, जेवढं आपण त्याच्या बाजूला जाऊ तेवढं आपण मायेच्या पासून लांब जातोय आपण. गंमत अशी आहे की आपलं जे आहे असं आपल्याला वाटतं, ते आपल्याला सोडताच येत नाही. व्यक्तीला जर सांगितलं की बाबा तू हे शरीर नाही आणि ह्या शरीरातून जे आपण तुझ्या रिलेशनशिप्स क्रिएट झालेले आहेत ते ऍक्च्युली फक्त टेम्पररी आहेत, तुझं परमनंट रिलेशनशिप कृष्णाबरोबर आहे, पण तरीही त्या व्यक्तीला सोडता डिफिकल्ट होते. एवढी ती माया स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. तर आता 13व्या श्लोकात कृष्णाने काय सांगितलेलं की व्यक्ती जी ह्या 3 गुणांच्या प्रभावाखाली येते, ही गोंधळलेली व्यक्ती असते. त्याला खरं काय, बरोबर काय, चूक काय, काही कळत नसतं त्याला. आणि चुकीच्या गोष्टीला बरोबर आणि बरोबर गोष्टीला चूक असं समजत असतो आणि त्या चुकीच्या मोहामुळे, चुकीच्या समजुतीमुळे मोहामध्ये अडकलेला असतो. ह्या अडकण्यामुळे 2 प्रॉब्लेम होतात. तो खोट्या गोष्टीला खरं समजतो आणि खऱ्या गोष्टीला खोटं समजतो, हा तर प्रॉब्लेम आहे. पण त्या खरी काय ऍक्च्युअल गोष्ट आहे ती त्याला कधी समजतच नाही, ती हा दुसरा प्रॉब्लेम होतो, जसं आपण मागच्या वेळी बघितलं. त्यामुळे काय होतं, एखाद्या अंधारलेल्या खोलीमध्ये एखादी व्यक्ती भरपूर वेळ असली तर त्याला काही दिसत नाही, ते तर आहेच आहे, पण त्याला त्याच्यामागे बाहेर जे काही उजेड वगैरे आहे तो पण दिसत नाहीये त्याला. तर इकडे कृष्ण तेच बोलते की तुमचा हा डबल प्रॉब्लेम होतो, की जी खरी गोष्ट नाही त्याला तुम्ही खरी समजत बसता, पण जी खरी गोष्ट आहे त्याच्याच ती समजूत कधी येतच नाही आपल्याला. हा दुसरा प्रॉब्लेम होतो. आणि कृष्णाने हेही सांगितलेलं की भ्रमात टाकण्याचं काम ही जी माया करते ती पण माझीच शक्ती आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की आता फॉर एक्झाम्पल, आता आपण भगवद्गीतेच्या क्लासला बसलोय, आपण प्रत्येक जण काय बोलतोय, कृष्णाकडे कसं जायचं आणि कृष्णाची भक्ती कशी करायची, ह्याबद्दल आपण पॉझिटिव्हली बघतो, राईट. आता एखादा व्यक्ती जर आला क्लासमध्ये आणि तो बोला नाही नाही कृष्णाची भक्ती करू नका, अमुक एकची गोष्टीची भक्ती करा, तर आपल्याला काय वाटेल की हा मनुष्य कृष्णाचा दुश्मन आहे म्हणून. पण ऍक्च्युली कसं असेल की कृष्णानेच त्याला पाठवलं असेल आपली परीक्षा घ्यायला. तर इकडे कृष्ण माया करतात हेच करतो. आपल्याला वाटतं ही माया चांगली नाही, आपल्याला बंधनात अडकवून ठेवते, पण नाही, माया ही कृष्णाची अतिशय प्रामाणिक सेवक आहे. ती ती कृष्णाची आज्ञा इतकी छानपणे व्यवस्थित पाळते की ती ज्या लोकांना जी एलिजिबिलिटी नाहीये कृष्णाकडे जाण्याची, त्यांना ती ह्याच जगामध्ये ठेवते आणि ज्यांची एलिजिबिलिटी आहे त्यांना लवकरात लवकर ती पाठवते.
आता आपण मग विचार करू शकतो की आपण मग का नाही कृष्ण आपल्याला घेऊन जात. जर का आपली एलिजिबिलिटी नाही आहे, पण तरी सुद्धा आपल्यावरती कृपा करून का नाही जात. तर त्याचं साधं एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, की एक मुलगा आहे, डॉक्टर बनायचा प्रयत्न करतोय, खूप अभ्यास करतोय, तो प्रयत्न करतोय, पण त्याला जमत नाहीये परीक्षा पास व्हायला, त्याला ते समजत नाहीये गोष्टी. तर त्याच्यावरती कृपा करून जर का गव्हर्नमेंटने त्याला डॉक्टरची पदवी दिली तर काय होईल त्याचं. तो स्वतःच तर म्हणजे करिअरची वाट लावेल असतो, पण तो इतरांचा जीव पण धोक्यात घालू शकतो, राईट. त्यामुळे जोपर्यंत परफेक्ट अशी एलिजिबिलिटी होत नाही तोपर्यंत माया आपल्याला जाऊन देत नाही इकडनं, आणि कृष्ण पण आपल्याला त्याच्यात हामी प्रवेश देत नाही. त्यामुळे ही माया जी आहे ही कृष्णाची अतिशय प्रामाणिक सेवक आहे. खरं तर आपण तिला थँक्यू बोललं पाहिजे. का? तर जोपर्यंत आपण एलिजिबल होत नाही तोपर्यंत ते आपल्याला जाऊन देत नाही. जर त्याच्या आधी जर जाऊन दिलं तर काय होईल, आपण परत खाली पडू आपण. आणि पडल्यावरती मग नंतर अजून जास्ती वेळ आपण ह्या पृथ्वीवरती राहू. त्याच्याऐवजी एकदा परफेक्ट इकडेच बनायचं आणि नंतर मग कृष्णाकडे जायचं, म्हणजे परत खालती कधी यायची गरजच नाही पडणार. आणि कृष्णाने दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचा उपाय पण सांगितलेला आहे, की 14व्या श्लोकामध्ये, म्हणजे ह्या श्लोकामध्ये पूर्ण शरणागती कृष्णाला जेव्हा आपण घेतो कृष्णाकडे, त्यावेळी आपण ही माया पार करू शकतो. ठीक आहे. तर मायाला पार करणं इम्पॉसिबल असं नाहीये. फक्त एक छोटीशी गोष्ट, छोटीशी कंडिशन आपल्याला मीट करायची आहे, जी आहे कृष्णाला शरण जाणं. ओके. आता कृष्णाला शरण का जायचं, तर आता आपण साधी छोटीशी एक गोष्ट बघून घेऊया. तर कृष्ण काय बोलतोय, ही जी माया आहे ही तीन गुणांची ही शक्ती आहे, सत्व रज आणि तम. ठीक आहे. तर ह्या मायेमध्ये ती पॉवर आहे, की त्या पूर्ण भौतिक जगामध्ये आपल्याला असे बांधून ठेवलेलं आहे मायेने, आणि त्याची तिची ती पॉवर आहे. त्याचा दुसरा ड्रॉबॅक म्हणजे आपण आध्यात्मिक आहोत, शारीरिक नाही आहोत, भौतिक नाही आहोत. ही जी ओळख असते, जी समजूत असते, त्या समजुतीवर तिने पडदा टाकलेला आहे तिने. त्यामुळे ह्याच्यावरनं बाहेर पडण्याची अजूनही डिफिकल्टी होते आपल्याला. पण कृष्ण आपल्याला भगवद्गीतेरूपी आपल्याला सांगतोय तो, की नाही, मायाला आरामात पार करता येतं. ओके. फक्त शरणागती कृष्णाकडे पाहिजे म्हणून. मग आपल्याला असं वाटेल की मी बाबा ठीक आहे, मी स्वतःच्या जोरावरती मी मायेला पार करू शकतो. तर कृष्णाने जर तसं जर पॉसिबल असतं तर कृष्णाने सांगितलं असतं ना, की मायेला तुम्ही स्वतःहून पार करा म्हणून. आता जेव्हा मायेला स्वतःहून पार करायची जेव्हा इन्फॉर्मेशन तो देत होता, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या अध्यायामध्ये, त्यावेळी आपल्याला ती डिफिकल्ट वाटली. अरे, त्याच्याकरता मनावरती कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे, पण मनावरती कंट्रोल करणं तेवढं सिम्पल नाहीये. मग मी कसं करणार. म्हणून इकडे कृष्ण आपल्याला भक्तियोग शिकवतोय. मग भक्तियोग म्हणजे काय, भक्ती तुम्हाला कोणाची तरी सेवा करावी लागते, ती तो भक्तियोग झाला. मग सेवा करणं म्हणजे शरणागती तर आलीच आली. म्हणून इकडे कृष्ण हायलाइट करतोय की शरणागती तुम्ही जेव्हा घ्याल माझी, त्यावेळी मायेला तुम्ही आरामात प्राप्त करू शकता. स्वतःच्या प्रयत्नांनी ते शक्य नाही आहे. ते आत्मा आपला एक दिव्य स्वरूप असतं, तरी सुद्धा आत्मा ह्या मोहाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे. आणि त्या बंधनातनं बाहेर काढणं त्यालाच शक्य आहे जो या बंधनाच्या बाहेर आहे तो. आणि त्याच्याकरता एक छोटंसं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, की आपण एखाद्या समजा मित्राच्या घरी गेलो आणि त्याच्याकडे असा उंच, धिप्पाड, लांबलचक, भीतीदायक चेहऱ्याचा असा एक कुत्रा जर असला, आणि तो जर आपल्याकडे असा चालत चालत येत असला किंवा धावत धावत येत असला, तर पहिल्यांदा आपण काय करू, की स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करू. पण नंतर आपल्याला कळेल, अरे, त्याच्या घरामध्ये वाचण्यासारखं असं काहीच नाही, सगळीकडे तो कुत्रा कुत्रा पोहोचू शकतो. मग जेव्हा आपल्याला कळतं की आपण स्वतःचा बचाव करू शकत नाही, त्यावेळी पहिली गोष्ट म्हणजे आपण मित्राला हाक मारतो, अरे मित्रा, मला वाचव, तुझा कुत्रा माझ्याकडे धावत येतोय म्हणून. आणि मग मित्र त्याला काय करतो, मित्र हाक मारतो त्या कुत्राला, थांब म्हणून. आणि मग तेव्हा तो कुत्रा थांबतो तो. तर त्याचप्रमाणे माया ही कृष्णाची सेवक आहे.
जेव्हा आपण कृष्णाकडे शरणागती घेतो त्याच वेळी आपण कृष्णाला हाक मारतो की मला वाचव या मायेपासनं. आणि मग कृष्ण मायेला सांगतो काय करायचं काय नाही ते. ठीक आहे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे म्हणून वगैरे. पण मोक्ष ही एक सेकंडरी गोष्ट झाली, भक्ती ही प्रायमरी गोष्ट झाली. ओके. मोक्षाची प्राप्ती करायचा प्रयत्न केला तर भक्तीची प्राप्ती होईलच ह्याची गॅरंटी नाहीये. आणि पण भक्तीची प्राप्ती करायचा प्रयत्न केला तर मोक्ष ऑटोमॅटिकली आपल्याला मिळतो. त्यामुळे भक्तीच्यासाठी प्रयत्न करावा, मोक्षासाठी प्रयत्न करू नये. आणि जेव्हा भक्ती करायचा आपण प्रयत्न करतो त्यावेळी शरणागत होणं हा त्याच्यामधला पहिला स्टेप आले. ओके. आणि त्याच जेव्हा शरणागत होतो, जेव्हा आपण कृष्णाची सेवा करायचं असतो, तर सेवा वेगळ्या वेगळ्या प्रकारे करू शकतो. आणि ती सेवा जी असते ती निस्वार्थ असते, समर्पण केलेली असते. ओके. आणि ती भक्ती आपल्याला, ती सेवा जी आहे ती आपल्याला आध्यात्मिक प्रगती देत राहते हळूहळू. ज्याप्रमाणे आपण ज्या क्वांटिटी आणि ज्या क्वालिटीची शरणागती आपण घेतो आणि जसे आपण सिन्सिअरिटी दाखवतो, एफर्ट्स टाकतो त्याच्यामध्ये, तशी तशी आपली प्रगती होत राहते तिकडे. ठीक आहे. तर ह्या श्लोकाचा तसा बघितलं तर आपण सारांश बघितलेला आहे. तर दैवी हेशा गुणमयी असं जेव्हा कृष्ण बोलतो त्यावेळी कृष्ण त्या मायेचं जे दिव्य स्वरूप आहे. ओके. आणि म्हणजे त्या तीन गुणांचं जे मिक्सचर आहे आणि त्याची कंट्रोलर म्हणून आहे, तर तो इकडे आपल्याला हायलाइट करतोय. ठीक आहे. गुणमयी आहे ती. नंतर काय तर ही मम माया कृष्ण बोलतोय. मम माया म्हणजे ही माझी माया आहे. ओके. दैवी आहे ती, ही सामान्य नाही आहे. ही कृष्णाची शक्ती आहे. जेव्हा आपण आधी आपल्याला जेव्हा कृष्णाने मन बुद्धी अहंकार सांगितलेलं, सातव्या अध्यायामध्ये चौथ्या श्लोकामध्ये सांगितलं, भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धी एवच भिन्ना प्रकृती रष्टधा असं कृष्ण बोलतो. तर ह्या ज्या 8 प्रकृती आहेत ह्या माझ्या ऊर्जा आहेत असं कृष्ण बोलतो. तिकडेच कृष्णाने मनाला पण स्वतःची एनर्जी सांगितलेलं. आणि अर्जुनासारखी व्यक्ती 6व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकामध्ये बोललेला की मनाला कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट आहे. वायूला मी एक वेळ कंट्रोल करू शकेन पण मनाला नाही कंट्रोल करू शकणार. तर आपल्याला समजू शकतो आपण की वायूला कंट्रोल करणं इम्पॉसिबल आहे आपल्यासारख्यांकरता. तर मनाला कंट्रोल करणं कसं पॉसिबल असेल. आणि मन ही बऱ्याच एनर्जीज पैकी एक एनर्जी आहे. आणि ही माया जी आहे ही अशा सगळ्या भौतिक एनर्जींची कंट्रोलर आहे ती. तर मायेला आपण काय कंट्रोल करणार आपण. ठीक आहे. म्हणून कृष्ण बोलतोय तिला की ही अतिशय कठीण आहे पार करायला, दुरत्यया असं बोलतोय कृष्ण. तर ती माया काय करते, एक भ्रमाचं वलय जे आहे ते आपल्या भोवती क्रिएट करते. आपल्याला सांगतो अरे हे तू शरीर आहेस, हा. अरे हे तुझी सगळी फॅमिली आहे, हे तुझं घर, हे तुझा बंगला, हे तुझा बँक बॅलन्स, जॉब वगैरे, पैसा वगैरे, हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत. हे तुला आनंद जो मिळतोय ना, एखादी क्रिकेटची मॅच बघितली, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवलं, एखाद्या पार्टीमध्ये गेलो, एखाद दारू प्यायलं, हे खाल्लं ते खाल्लं, ह्यातनं तुला जो आनंद मिळतोय तोच आनंद सर्वोत्तम आहे. अशा प्रकारे माया एक भ्रम निर्माण करते आपल्यामध्ये की जे खोटं आहे त्याला खरं भासवायचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे काय होतं, आपण त्याला खरं तर समजतोच त्या खोट्या गोष्टीला, पण जे खरं आहे त्याचं आकलन, वास्तवाचं आकलन आपल्याला होत नाही. चुकीचं आकलन होतं आणि त्यांनी आपण प्रभावित होतो आणि खऱ्या गोष्टीचं, खऱ्या वास्तवाचं आकलन आपल्याला होत नाही. त्यामुळे कृष्णाचं जे स्वरूप आहे ते ओळखणं आपल्याला डिफिकल्ट पडत जातं. ही एवढं स्ट्रॉंग अशी काम माया करते. पण कृष्ण तरी बोलतो इथे, म्हणजे कृष्णाची कृपा आपल्यावरती किती आहे ती बघा. एवढं असून सुद्धा म्हणजे कृष्णाला आपण बोललो की बाबा आम्हाला तुझ्याबरोबर राहायचं नाही, आम्हाला खालती जायचंय, पृथ्वीवरती एन्जॉय करायचंय. तर कृष्णाने पृथ्वीचं निर्माण, सगळी एन्जॉयमेंटची निर्माण वगैरे तर सगळी करून दिली. पण तरी सुद्धा कृष्ण आपल्याला वेगवेगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला येऊन सांगतोय की नको रे बाबा, इथे नको थांबूच, चल माझ्याजवळ.
माझ्या इकडे हे आहे आणि ह्याच्या इकडे ह्या भौतिकमध्ये हे गोष्टी आहेत म्हणून तुला यातनं काही आनंद नाही मिळणार, तरी सुद्धा आपण कृष्णाला नकारतो कंटिन्युअसली. तर आपण किती मूर्ख आहोत आणि कृष्णाची आपल्यावरती किती प्रेम आहे, किती माया आहे, ते आपल्याला समजू शकतं आपल्याला. तर इकडे कृष्ण आश्वासन देतोय आपल्याला, माम एव ये प्रपद्यन्ते, तुम्ही फक्त मला शरण या, बाकीचं मी सगळं बघून घेईन. मायेला प्रार करणं वगैरे ह्याचं सगळं मी करून घेईन तुमच्याकडनं. हां, तुम्ही या बंधनातनं मुक्त व्हाल. फक्त भक्ती आणि शरणागती ह्याच्यानेच मायेवरती मात करता येते. आणि जेव्हा आपण असं करू शकतो, त्यावेळी कृष्ण काय बोलते, मायामेताम तरंती. ते तरंती म्हणजे काय, फ्लोट होणं. ओके, म्हणजे स्विम करणं पण नाही, फ्लोट होणं. की एखाद्या जेव्हा पाण्याचा जो करंट असतो तो एका डायरेक्शननी जात असतो, त्याचे आपल्या काय करायचं असतं, फक्त तिथे आपल्याला पाण्यावरती तरंगायचं असतं आपल्याला. तर पाणी ऑटोमॅटिकली आपल्याला घेऊन जातं जिकडे जातंय तिकडे. ठीक आहे, कृष्ण बोलते तुम्हाला तुमची काही एफर्ट्स टाकायची पण गरज नाही, स्विमिंग करायची पण गरज नाही, फ्लोट करा, मी ऑटोमॅटिकली तुम्हाला घेऊन जाईन जिकडे जायचंय तिकडे. आणि काय होतं की आपण अ, एका मायामुळे जे आपल्याला भ्रम निर्माण होतात ना, त्याच्यामध्ये मन आपलं गुंतलं जातं, किंवा आपण जाणून बुजून ते मन गुंतवतो आपण त्याच्यामध्ये. आणि जी गुंतवणूक झालेली असते ना ह्या भौतिक गोष्टींमध्ये, ह्याच्यामुळे आपल्याला पलीकडे जायची गरज आहे की नाही ते पण आपल्याला समजत नाही, जाणं तर दूरची गोष्ट. पण जेव्हा आपण कृष्णाकडे शरणागती घेतो आपण, त्यावेळी मग आध्यात्मिक जाणीव आपल्याला होते की बाबा काय बरोबर आहे, काय चूक आहे. मग नंतर आपण भक्ती करायला लागतो आणि मग मग स्वतःच्या प्रयत्नांवरती अवलंबून न राहता आपण कृष्णाला हाक मारतो, कृष्णाला साकड घालतो आणि कृष्णाच्या मदतीने आपण मायेच्या पार जाऊ शकतो. जर आपण साधी आधी छोट्या छोट्या गोष्टी आधी बघून घेऊया, दैवी हेशा गुणमयी असं कृष्ण बोललेलं आहे. तर आपण ह्याबद्दल बोललोय. तर हे जे भौतिक जगत आहे हे त्रिगुणांनी भरलेलं आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सत्वगुणाच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, शुद्धता आणि नॉलेज वगैरे. आणि रजोगुण आहे हाय लेवलची भौतिक ॲक्टिव्हिटी, ज्याचा उपयोग आपल्याला कधी होत नाही परमार्थाच्या दृष्टीने. आणि नंतर एक प्रकारची आसक्ती निर्माण होते. आणि तमोगुण जे आहे त्यातनं अज्ञान असतं. या सगळ्या गुणांच्या प्रभावाखाली आपली कर्म घडत राहतात. ती कर्म नंतर काय होतात की ती चुकीची कर्म असली तर ती आपल्याला अधोगतीला नेतात, डायरेक्शन आपली खालची असते. फक्त रेट ऑफ जो मुवमेंट आहे तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो. ओके, हे तीन गुण आपल्याला काय करतात, आपल्या प्रत्येक गोष्टीवरती, आपली मेंटॅलिटी असो, आपली विचार करण्याची पद्धत असो, आपली ॲक्शन्स असो, कर्म असो आपले, किंवा कोणतीही गोष्ट असो, त्याच्यावरती ते आपल्यावरती परिणाम करतात आपल्याला. जे आपण अन्न खातो ते अन्न सुद्धा या तीन गुणांनी प्रभावित असतं. ते मागच्या वेळी मी तो श्लोक पाठवलेला 17व्या अध्यायातला 8वा, 9वा आणि 10वा श्लोक. तर त्याचा नंतर आपण काय अन्न खातोय त्याचा सुद्धा आपल्या शरीरावरती, आपल्या मानसिकतेवरती परिणाम होत राहतो आपण. आणि कृष्ण काय बोलतोय की ही जी माया जी आहे ती एक शक्तिशाली आहे ती. आणि इतकी शक्ती आहे की तुमच्यामध्ये एवढी शक्तीच नाही आहे की तिला डिफीट करू शकाल तुम्ही. त्यामुळे जर का ह्या प्रकृतीवरती मात करणं आपल्याला पॉसिबल नाही आहे, तर मग त्याला सोल्युशन काय आहे. तर कृष्ण त्याला बोलतोय की भक्तीचा वापर जर तुम्ही केला, तर भक्तीच्या मदतीने, भक्ती करत 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 तुम्ही ह्या भौतिक गुणांवरती तुम्ही मात करू शकता तुम्ही. आणि म्हणून भक्ती एक असा महत्वाचा रोल परफॉर्म करते या पूर्ण प्रोसेसमध्ये, की आपल्याला समजून येईल की भक्तीशिवाय हे इम्पॉसिबल आहे म्हणून. ओके, कारण कृष्ण आपल्याला म्हणजे नुसतं आश्वासन असं नाही तर गॅरंटी देतोय आपल्याला की हे पार करायला एकच सोल्युशन आहे आणि तेच सोल्युशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि ते गॅरंटीड रिझल्टवालं सोल्युशन आहे ते. आणि अशा वेळी म्हणजे हे जेव्हा अशी गॅरंटी देतो त्यावेळी मग आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची, एकनिष्ठ पद्धतीने, अगदी सिन्सिअर असून, ऑनेस्टी असून, एफर्ट वगैरे टाकून आपण कृष्णाला समर्पित व्हायचंय.
आणि मग ही माया जी आहे तिला आपण पार करू शकतो. आता माया दुरत्यया म्हटलेलं आहे. तर आपण हे बघितलं ह्याच्यावरती, तर काय आपण म्हणजे प्रिन्सिपल काय आहे ह्याच्या मागे. तर माया ही बिकॉज ही तीन गुणांनी भरलेली आहे आणि तीन गुणांचा आपल्यावरती भरपूर परिणाम होतो. तर आपल्या मनावरती आणि आपल्या इंद्रियांवरती ह्या मायेचा एक मोठा परिणाम असतो आपल्यावरती. ओके. आपण जरी हे शरीर सोडलं आपण, तरी सुद्धा पुढचा जन्म जेव्हा आपण घेतो, त्यावेळी ज्या प्रकारचं शरीर आपल्याला मिळतं, ज्या प्रकारचं आई वडील आपल्याला मिळतात, ज्या प्रकारची सोसायटी आपल्याला मिळते, ज्या प्रकारची मानसिकता आपल्याला मिळते, ज्या प्रकारचं संपूर्ण एन्व्हायरमेंट, संपूर्ण सराउंडिंग आपल्याला मिळतं, तो सगळा जो आहे तो ह्या तीन गुणांनी प्रभावित असतो. जर एखादी व्यक्ती रजोगुणी किंवा तमोगुणी असली जास्ती, तर त्याला सत्वगुणांच्या लोकांमध्ये जरी जन्माला घातलं, तरी त्याची मानसिकता अशीच असल्यामुळे, तमोगुणी असल्यामुळे, तो त्या लोकांचा त्याग लवकरात लवकर करेल. आणि नंतर तो अशा लोकांकडे अट्रॅक्ट होईल जे पण सिमिलर क्वालिटीज डिस्प्ले करतात. जेव्हा एखाद्या माणसाला खोटं बोलायला आवडतं, त्या खोटं बोलण्यातनं त्याला फायदा दिसत राहतो. आणि तर अशा वेळी त्याला खरी बोलणारी लोक, ऑनेस्ट लोक त्याला आवडत नाहीत. तो हसतो त्यांच्यावरती, त्याची मस्करी, कुत्सितपणे त्यांना इंटरॅक्शन करतो त्यांच्याशी. पण त्याला कोणती गोष्ट आवडतात, की खोटी बोलणारी लोक, चोऱ्या करणारी लोक वगैरे, अशी लोक त्याला आवडतात. त्याचं अट्रॅक्शन ऑटोमॅटिकली अशा लोकांकडे होतं. तर ही मानसिकता जेव्हा घेऊन एखादी व्यक्ती जन्म घेतो, त्यावेळी काय होतंय, की ती मानसिकता मग त्याचे पुढचे अ, कर्म, त्याच्या पुढच्या वासना डिक्टेट करतं. ओके. सत्वगुण सत्वगुणी जेव्हा व्यक्ती जन्माला येते, त्यावेळी जनरली ती व्यक्ती मानसिकपणे एकदम शांत असते. ज्ञान जास्ती असतं त्याला, ऑफकोर्स आध्यात्मिक पण असतं आणि भौतिक ज्ञान पण असतं, आणि सात्विक असतात ते. आणि नंतर रजोगुणी जे लोक असतात, त्यांना एक काम वासना, एकदम डिझायर जी असते ती खूप स्ट्रॉंग असते त्यांच्याकडे. आणि त्याच्या करताना एकदम ऍक्शन्स वगैरे त्यांच्या एकदम जोरात असतात. तुम्ही बघत असाल की लोकांना, की बाबा मला दर महिन्याला 2-2 लाख रुपये मिळतात, ते मला कमी पडतात, मला 10-10 लाख, 1-1 कोटी हवेत मला दर महिन्याला. मग त्याच्याकरता हे मेहनत करणार, ती मेहनत करणार, बिझनेस करतील आणि एक इन्व्हेस्टमेंट करतील आणि हे करतील ते करतील. ते सगळं ठीक आहे. ओके. पण ह्याच्यामुळे होतंय काय, की तुम्ही अध्यात्माच्या अजून लांब 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 चालत आहात तुम्ही. पैसा कमवणं वाईट नाही आहे, पण त्या पैशाचा नंतर तुम्ही कसा उपयोग करताय आणि कशा करता तुम्हाला पैसा कमवायचा आहे, त्याच्यावरनं डिसाईड होतंय की तुम्ही कृष्णाच्या कडे चालला आहात का कृष्णापासून लांब चालला आहात. तर एक लिटमस टेस्ट आपण बोलतो ना, खरं आणि खोटं, त्याच्यामध्ये तिसरं उत्तर नसतं. ओके. इधर 0% किंवा 100%. ती लिटमस टेस्ट म्हणजे कोणतंही कार्य आपण करायला घेऊ. ओके. त्याच्या आधी फक्त स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे, की बाबा ह्या कार्यानी किंवा त्याच्यातनं जे रिझल्ट मिळणार आहे, त्याच्यानी मी एक पाऊल तरी कमीत कमी कृष्णाकडे चाललोय का कृष्णापासून लांब चाललोय. जर लांब चाललो असेल तर ती गोष्ट आपल्याला फायदेकारक नाहीये. तर हे जे रजोगुणी तमोगुणी अशी जी लोक असतात, त्यांच्या मेजॉरिटी ऍक्शन्स जे असतात त्या कृष्णापासून त्यांना लांब घेऊन जात असतात. ते अज्ञानाच्या प्रभावाखाली असतात ते. आणि त्यामुळे ही एक चुकीची समजूत त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते, की बाबा शरीर हे जे मिळालेलं आहे, हे फक्त आपल्या भौतिक आनंदाकरता आहे, त्याचा दुसरा काहीही उपयोग नाही आहे त्याचा. आणि त्यामुळे ह्या अज्ञानामुळे आणि ह्याच्यामुळे आत्म्यावर जो परिणाम होतो, त्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला भौतिक गोष्ट, ही भौतिक महासागर जो आहे, याच्यावरती हे पार करणं आपल्याला कम्प्लिटली इम्पॉसिबल वाटतं. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल, आपण जेव्हा लोकांना बोलतो, अरे आपण भगवद्गीता शिकूया, आपण आपण बोलूया, त्याच्यावर चर्चा करू. तर नाही नाही, भगवद्गीता वगैरे ते माझ्याकरता खूप डिफिकल्ट आहे, ते काय मला समजत नाही, मला जमत नाही, ते मी नाही येणार. आता गंमत कशी आहे, की तुम्हाला जेवढं तुम्ही भौतिक गोष्टींकडे अट्रॅक्ट व्हाल,
तेवढं तुम्हाला भगवद्गीता अजून डिफिकल्ट वाटेल समजायला. आणि अजून जेवढं तुम्ही अवॉइड कराल भगवद्गीता समजायला, तेवढंच तुम्ही भौतिक गोष्टींकडे जास्ती अट्रॅक्ट व्हाल, आणि म्हणून तुम्हाला भगवद्गीता समजायला अजून डिफिकल्ट वाटेल. आणि हे जे चक्र जे आहे, त्यातनं कधी बाहेर पडणं शक्य नाही होणार मग. तर ही ही जी व्यक्ती असते ना, जी मायेच्या प्रभावाखाली असते, ती भौतिक इच्छांमध्ये आणि एक देह असलेला एक अभिमान असतो, की एक व्यक्ती असते अतिशय टॉल असते, हँडसम असते, खूप छान दिसणारी बाई असेल किंवा तिची फिगर चांगली असेल वगैरे, तर तो देहाबद्दल जो एक अभिमान निर्माण झालेला असतो ना, त्यामुळे आत्म्याच्या ओळख अजूनही कमी कमी होत जाते. का तर तो देह असा मिळालेला असतो त्यांना. आणि स्वतःच्या चुकीच्या कर्मांमध्ये त्याच्यातनं मिळालेल्या रिझल्टमध्ये इतके गुंतलेले असतात, की की त्यांना त्यापेक्षा कोणतं उच्च असं ध्येय आहे हे त्यांना त्याची कधी जाणीवच होत नाही त्यांना. आणि हे सगळं जे जग असतं ह्या प्रकारे जे चाललेलं असतं, ते आत्म्याला काय करतं, त्याचं जे दिव्य स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे, हे ते ओळख जी आहे ही अ, ओळखीपासनं वंचित करतं, त्याला लांब 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 ठेवत राहतं. आणि तो जो अंतिम ध्येय जो आहे, त्याच्यापासून अजून अजून लांब खेचत राहतो. हा प्रॉब्लेम होतो मायेच्या अधीन झाल्यावरती. मग ह्याला काय करावं लागतं? मग आता साहजिक आहे, आता हा प्रश्न निर्माण होतो की बाबा, माझी कर्म, माझी गुणांकडे असलेलं अट्रॅक्शन माझी मानसिकता डिसाईड करते. माझी मानसिकतामुळे माझे सराउंडिंग डिसाईड होतं, ह्या जन्मीचं किंवा पुढच्या जन्मीचं. आणि माझ्या सराउंडिंगमुळे माझ्यावरती होणारा प्रभाव डिसाईड होतो. आणि त्या प्रभावामुळे परत माझी कर्म आणि माझी मानसिकता डिसाईड होते. म्हणजे ही एक विशियस सायकल जी झाली, ह्यातनं बाहेर पडणं शक्यच नाही. मग चुकीच्या कर्मांमुळे एखादी व्यक्ती रजोगुणाच्या डायरेक्शनला जर चालायला लागली, तर मग तो वाचणार कसा आणि तो कधी परत यू टर्न घेणार, हा प्रश्न ऑटोमॅटिकली निर्माण होतो, राईट? इकडेच कृष्णाची कृपा किंवा एका भक्ताची कृपा येते पिक्चरमध्ये. जेव्हा एखादा भक्त आपल्याला भेटतो आणि आपल्याला बोलतो की अरे, आत्तापर्यंत तू जे केलं ना, त्याला विसरून जा, नो प्रॉब्लेम, झालं ते झालं, पण आता तरी कृष्णाचं नाव घ्यायला चालू कर, भगवद्गीता शिकायला चालू कर. आणि अशा वेळी जर का त्यांनी त्या भक्ताला साथ दिली आणि भक्तांनी सांगितलेलं ऐकलं, तर मग तो यू टर्न घ्यायला निदान स्टार्ट तरी झालेला आहे. आणि मग हळूहळू हळूहळू त्या मार्गावरती जेव्हा चालायला चालू करेल, त्यावेळी त्यांनी प्रॉपरली यू टर्न घेऊन तो कृष्णाकडे चालायला त्यांनी चालू केलेलं असतं. आणि त्याच्याकरता मग एफर्ट्स टाकणं पण गरजेचं असतं, त्याच्याकरता श्रद्धा असणं पण गरजेचं असतं. आणि मग गुरुचं मार्गदर्शन, कृष्णाची कृपा, ह्या सगळ्या फॅक्टर्स मग येतात. आणि मग एखाद्या व्यक्तीची जर्नी चालू होते मग. त्यामुळे इथे कृष्ण जेव्हा आपल्याला सांगतोय बाबा, ही माया डिफिकल्ट आहे हा हे करायला, त्यावेळी आपण लाईटली घेऊन चालणार नाही त्याला. तर कृष्ण स्वतः बोलतोय की ती डिफिकल्ट आहे, पण फक्त एक सोल्युशन आहे, माझी शरणागती. मग भक्ती जी आहे ती आपल्या एखाद्या भक्ताला आणि असंच नाहीये की बाबा, जे कृष्णाला शरणागत आहेत ते त्यांची परीक्षा कधी घेतली नाही जात. आता गंमत अशी आहे की शरणागती म्हणजे इट इज नॉट अ बायनरी स्विच, की इलेक्ट्रिकचा स्विच कसा असतो, त्याच्यामध्ये फक्त दोन स्टेट्स असतात. एक तर तो ऑन असतो किंवा तो ऑफ असतो, तिसरा असा मधला कोणता स्टेट नसतो. पण शरणागती तशी नाही आहे. शरणागती इज अ प्रोसेस. तुम्ही आज इकडे चालू कराल, पण तुम्हाला इथपर्यंत पोचायचं आहे. आणि त्याच्याकरता वेळ लागतो. तर आपण काय चालू केलेलं आहे, आपण फक्त पहिलं पाऊल आता पुढे टाकलेलं आहे, अजून हजारो लाखो पावलं आपल्याला पुढे टाकायची आहेत. पण कमीत कमी आपण त्या जर्नीवरती स्टार्ट केलेलं आहे. पण आत्ता ही जर्नी आपण कंप्लीट नाही केली आहे, म्हणून काय, तर त्या भक्ताला मायेचा प्रभाव नाहीये असं नाहीये. तो सुद्धा मायेच्या प्रभावाखाली आहे. जी लोक कृष्णाला शरणागत नाही, त्यांना मे बी ते 100% मायेच्या प्रभावाखाली असेल. आपण 99 असू, पण आपण आहोत मायेच्या प्रभावाखाली. आपण फक्त 1%च कृष्णाला शरण गेलेलो असू. दॅट इज अ बेटर स्टेट कम्पेअर्ड टू 0 and 100. पण तरी सुद्धा आपण मायेच्या प्रभावाखाली अजूनही आहोत. मग प्रश्न निर्माण होतो की मग एका भक्ताला
मायेच्या प्रभावावरती मात करायला भक्ती कशी मदत करते, तर इकडे आपण ते बघून घेऊया. तर ही जी हा जो श्लोक आहे ना, ते भक्तीचं एक महत्व, शरणागती जी आहे ही एक भक्तीचा एक अंग झाला. ओव्हरऑल प्रोसेस भक्तीचा आहे. तर भक्ती ही जी प्रोसेस आहे त्याचं ते अंडरस्टँड करायला, त्याची महानता अंडरस्टँड करायला हा श्लोक आपल्याला मदत करतो. आता आपण ते एक्झाम्पल घेतलं ना, एखादा कुत्रा असेल एका मित्राच्या घरी, तो कुत्रा जर आपल्याला धावत आला आपल्याकडे, तर आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. ओके. त्या कुत्र्याशी झुंज देऊ शकतो किंवा मालकाला हाक मारू शकतो. झुंज दिल्यावरती आपण किती त्या कुत्र्याला आपण अवॉइड करू आपल्याला हानी हानी पोहोचण्यापासून, टू अ सर्टन एक्सटेंट ना. पण कुत्रा आपल्यापेक्षा बलाढ्य आहे. तो आपण त्याला किती डिफीट करू शकणार. तर कुत्र्याच्या मालकाला हाक मारणं इज अ सिम्पल ऑप्शन. आणि त्यांनी कुत्र्याच्या मालकाने जर आपल्याकडे लक्ष दिलं आणि ताबडतोब कुत्र्याला हाक मारली, तर कुत्रा आपल्याला पुढे काही करत नाही, आपली लगेच सुटका होते. तसंच आहे इथे. तर भक्त जेव्हा स्वतःच्या प्रयत्नांनी जेव्हा तो मायेला मात करायचा प्रयत्न करतो, त्यावेळी ते डिफिकल्ट असतं करणं. म्हणून भक्ताला आज काय करायचं की अजून 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 कृष्णाला छानपणे आणि समर्पण करणं, शरणागती जाणं आवश्यक ठरतं. जी माया आपल्यावरती प्रभाव पाडायचा प्रयत्न करते, ती माया कृष्णाची सेवक आहे, कृष्ण तिचा अधिपती आहे. तर माया कृष्णाचं ऐकणारच ऐकणार. तर फक्त आपण कृष्णाला किती छानपणे हाक मारतोय त्याच्यावरती तो मायाला हाक मारणार की नाही ते अवलंबून असतं ते. तर ही जी लढाई आहे मायाविरुद्ध ना, ती आपल्या सामर्थ्या पलीकडची आहे ती. ओके. आपल्याला काय वाटतं की बाबा मी भगवद्गीता शिकलो, मला आता भरपूर ज्ञान मिळालं, आता माया मला प्रभाव नाही करू शकत. खरं बघितलं तर असा विचार मनात येणं हेच कन्फर्मेशन आहे की आपण मायेच्या प्रभावाखाली आहोत. कारण मायेच्या प्रभावाखाली असणं म्हणजे आपल्याला आपल्या इगो असण्याचं जाणीव होणं आणि असं वाटणं की मला केवढं ज्ञान आहे, मी कोणालाही डिफीट करू शकतो, माया काय मला डिफीट करणार. हा पहिला, ह्या प्रोसेसमधला सर्वात पहिला मूर्खपणा म्हणजे हाच आहे. तर आपलं ज्ञान, आपले कर्म, आपल्याला त्याच्यानी मायावरती प्रभुत्व गाजवता येत नाही आपल्याला. पण आपण फक्त म्हणून कृष्णाला मायेचा अधिपती आहे हे समजणं आवश्यक आहे. ओके. आणि कृष्णाकडे तो अधिकार आहे एका भक्ताला मायेपासनं वाचवणं. कृष्णाने नारद मुनींना हे दिलंय, वरदान दिलंय कृष्णाने, की माया तुम्हाला कधीही शिवणार नाही म्हणून. त्यामुळे तुम्ही कधी असं ऐकलं पण नसेल की नारद मुनी मायेच्या अधीन आहेत म्हणून. हा. शुकदेव गोस्वामी ज्यांनी भागवतम सांगितलं, ओके, ती पूर्ण मोठी कथा आहे, मी आता डिटेलमध्ये नाही सांगणार. पण त्याच्यामध्ये जेव्हा शुकदेव गोस्वामींना जेव्हा जेव्हा त्यांना ओके, मी डिटेल्स नाही बोलत होता, पण कृष्णाने त्यांना वचन दिलेलं की माया तुम्हाला कधीही शिवणार नाही म्हणून. हं? तेव्हा ते आईच्या पोटातनं यायला बाहेर यायला तयार झाले. आणि बाहेर आल्या आल्यानंतर ते वनामध्ये निघून गेले ते, तेव्हा मला संसारात अडकायचं नाहीये म्हणून. तर कृष्णच फक्त हे करू शकतो. मायेनी कोणाला प्रभाव टाकायचा आणि कोणावरती प्रभाव नाही टाकायचा हे फक्त कृष्णाच्याच कंट्रोलमध्ये आहे ते. त्यामुळे त्यांच्याकडे तो अधिकार आहे की भक्ताला मायेच्या अधीन ठेवायचं का नाही ठेवायचं आणि किती ठेवायचं, कधी ठेवायचं, कसं ठेवायचं वगैरे ते. त्यामुळे जेव्हा एखादा भक्त कृष्णांच्या चरणांपाशी स्वतःला समर्पित करतो, त्यावेळी त्याला कृष्ण संरक्षण देतो. आणि ते संरक्षण नॉर्मल नसतं. जसं आपल्याला चोरांपासून संरक्षण द्यायला पोलीस येतात वगैरे, तर कधी कधी पोलीस असून सुद्धा चोरी करून जातात. तर त्या संरक्षणासारखं नाही, हे दिव्य संरक्षण आहे. कृष्णाने एक दिलेलं वचन आहे संरक्षणाचं, आणि ते वचन कधी तोडणार नाहीत ते. त्यामुळे भक्ती ही काय होते की फक्त एक अशी साधना नाही राहत, मेकॅनिकल अशी साधना नाही राहत की सकाळी लवकर उठायचं, चॅन्टिंग करायचं, पूजा करायची, नैवेद्य दाखवायचं, झालं की भक्ती केली मी म्हणून. तर भक्ती ही एक प्रोसेस आहे आपली मेंटॅलिटी चेंज करण्याची.
आणि त्याच्यामध्ये आपण एवढे गुंतवलं पाहिजे स्वतःला, की मग नंतर कृष्णाला आपली एक एक दया आली पाहिजे, की कृष्णाला कळलं पाहिजे की बाबा हा बाकी कोणावरती अवलंबून नाही, फक्त माझ्यावरती अवलंबून आहे, आणि त्याला मी माझं संपूर्ण दिव्य संरक्षण देणारच देणार मायेपासून. तर आता असं जेव्हा आपण बोलतोय त्यावेळी मग कृष्णाचं संरक्षण आपल्याला मदत कसं करते ते जाणून घेणं आवश्यक ठरतं. तर कृष्णाला जेव्हा आपण शरण जातो त्यावेळी आपल्याला हे कळलं पाहिजे ही कोणती मेकॅनिकल गोष्ट नाहीये. एक्सटर्नली आपण परफॉर्म केलं की बाबा मी जवळ सकाळी दररोज लवकर उठलो, कृष्णाची पूजा केली, चॅन्टिंग केलं, नावाकरता भगवद्गीता भागवतम वगैरे वाचलं वगैरे, वा 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 मी कृष्णाचा किती चांगला सेवक आहे. तर ते ते ती शरणागती नाही. ओके. ते सगळं करणं तर आवश्यक आहेच, नो डाऊट अबाउट इट. बट त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे आपलं अंतर्गत जी मानसिकता जी आहे ना त्याचं रूपांतरण झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपल्या लाईफमध्ये घडते त्या प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल कृष्णाकडे आहे, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इव्हेंट, प्रत्येक व्यक्तीचं आपल्याकडे आपल्या प्रती एक वागणं असतं. प्रत्येक व्यक्ती जी आपल्या प्रती एखादा सुद्धा शब्द जो काढते, आपल्या पुढे रिॲक्शन देते आपल्या शब्दांना, आपल्या ॲक्शन्सना वगैरे, ते सगळंच्या सगळं कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. आपल्याला क्षणाक्षणाला आपल्याला हे जाणवलं पाहिजे की एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग इन माय लाईफ इज अंडर कृष्णाज कंट्रोल. काही गोष्ट मिळणं, काही गोष्ट न मिळणं, काही गोष्टी, काही लोकांच्या रिॲक्शन्स मिळणं, काही लोक आपल्यावरती त्यांना आवडतो आपण, काही लोकांना आपण आवडत नाही, जे काही आहे, हं, ते सगळ्याच्या सगळं कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि त्यावेळी मग आपण जेव्हा कळतो आपल्याला की लिटरली आय एम कम्प्लिटली हेल्पलेस. ओके. भौतिकदृष्ट्या तर जाऊन दे, इवन आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करणं सुद्धा आपण हेल्पलेस आहोत त्याच्याकरता. आपल्याला वाटतं की आपण चॅन्टिंग सकाळी लवकर उठून आपण चांगलं चॅन्टिंग करतो वगैरे, पण ती सुद्धा आपलं सामर्थ्य नाहीये. जेव्हा कृष्ण आपल्याला कृपा दाखवतो की बाबा तुझं मन जास्ती विचलित होऊन देणार नाही हं, मी आता तू चॅन्टिंग चांगलं कर म्हणून, ती सुद्धा कृष्णाची कृपा आहे. आपल्याला असा वेगळा असा म्हणजे अननेसेसरी आत्मविश्वास निर्माण झाला की बाबा माझी चॅन्टिंगची क्वालिटी किती चांगली आहे म्हणून. हां. त्यावेळी मग आपल्याला समजलं पाहिजे की आपण मायेच्या अधीन होत चाललो आहोत. आपल्याला जेव्हा क्षणाक्षणाला हे जाणवतं की चॅन्टिंग असो किंवा भगवद्गीतेच्या लेक्चरमध्ये बसणं असो, बसायला आपल्याला लेक्चरमध्ये बसायला मिळणं किंवा भगवद्गीतेवरती काही बोलायला मिळणं किंवा बोललेलं काही समजणं किंवा व्यवस्थित बोलता येणं, हं, हे सगळंच्या सगळं कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. बऱ्याच वेळा असं होतं लोकांना, आणि मी सुद्धा जेव्हा भगवद्गीता शिकत होतो, म्हणजे अजूनही शिकतोच आहे म्हणा, पण जेव्हा आपण शिकत असतो आणि कोणाच्या क्लासमध्ये बसलेलो असतो तर आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. ती प्रश्न निर्माण होणं सुद्धा कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी आपण तो प्रश्न विचारतो समोरच्या व्यक्तीला, ते समोरची व्यक्तीनी काय उत्तर द्यावं हे सुद्धा कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. दिलेलं उत्तर आपल्याला समजणं किंवा न समजणं हे सुद्धा कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि समजलेलं उत्तर आपण प्रॅक्टिकली आपल्या जीवनात अप्लाय करणं किंवा न करणं हे सुद्धा कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे असं समजणं की अरे समोरची व्यक्ती काय मूर्खासारखं बोलते, काय काही असंबद्ध बोलते, नाही, ती असंबद्ध नाही बोलत आहे. ती कृष्णांनी जे सांगितलेले तेच बोलते ती. आपल्याला समजत नाहीये, कारण आपली कृष्णावरती भक्ती कमी आहे म्हणून कृष्ण आपल्याला ते समजून देत नाहीये. नाहीतर आत्तापर्यंत 7व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात जेव्हा कृष्ण बोललाय की मत्तः परतरम नान्यत, जेव्हा कृष्ण बोलतोय मत्तः परतरम नान्यत, ते आत्तापर्यंत आपल्याला का समजलं नसतं आपल्याला? का तर आपण कृष्णाला शरण नाही गेलेलो. तर तुम्ही समजू शकता की कृष्णाकडे भक्ती करणं, कृष्णाला शरण जाणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि मग हे सगळं होत असताना त्या थेरटिकल गोष्टी आहेत ना, की कृष्णाच्या वरती कोण नाही वगैरे, ह्या ऑटोमॅटिकली समजतात. ह्याचा सगळ्यात मोठा पाया म्हणजे कृष्णाला शरण जाणं, कृष्णाकडे भक्ती करणं.
तर ही जी शरणागती आहे, कृष्ण ते सांगतो इकडे की ही फक्त मेकॅनिकल नाहीये, ही पूर्ण एक अंतर्गत मानसिक रूपांतरण आहे. ते कृष्णावरती एक 100% विश्वास असणं आणि त्या भक्तीद्वारे आपण कृष्णापर्यंत पोहोचू शकतो. मायेला क्रॉस करून हा विश्वास असणं, ह्याच्यामुळे आपण ते जाऊ शकतो. जेव्हा एखादा भक्त अशी प्रामाणिक शरणागती पत्करतो कृष्णाची, त्यावेळी संपूर्णपणे कृष्ण त्याला मार्गदर्शन करत असतो, संरक्षण देत असतो आणि त्याची जाणीव होत राहते आपल्याला संरक्षणाची. हा ही जी श्रद्धा असते, ओके, ही श्रद्धा मग त्या व्यक्तीला कृष्णाकडे जास्तीत जास्ती ओढत राहते आणि मायेपासनं त्याला जास्तीत जास्ती लांब करत राहते. अशी ही फालतू भौतिक अट्रॅक्शन्स असतात ना. इंडिया पाकिस्तानची क्रिकेट वर्ल्ड कप मॅच फायनल चाललेली आहे, ही मी कशी सोडू? कोणत्या तरी अमुक एका नटाचा पिक्चर आलेला आहे, हा जर मी नाही बघितला तर काय होईल माझं? हं? एखाद्या कंपनीमध्ये एक प्रमोशन आहे, वेकन्सी निर्माण झालेली, ती प्रमोशन मला मिळालीच पाहिजे, ती नाही मिळाली तर माझं करिअर उद्ध्वस्त होऊन जाईल. हं? या बँकेमध्ये माझ्या अकाउंटमध्ये तर बॅलन्स कमी आहे, मी कसं माझं जीवन जगू? हा माणूस मला असा बोलला, ह्या माणसाने मला असं केलं आणि तसं केलं वगैरे, आता मी कसं जगणार? ही परीक्षा मी पास नाही झालो, विद्यार्थी आत्महत्या करतात. हं, किती मूर्खपणा आहे बघा. ते विद्यार्थी तर मूर्खपणा करतातच करतात, पण त्याचं त्यांना व्यवस्थित ज्ञान आणि शिक्षण न देणं, हे त्या आई वडिलांचं पण ची चूक आहे ती. त्यांचं ते कर्तव्य आहे की त्यांना सांगणं की बाबा हा अंतिम पडाव नाहीये तुमच्या जगातला, तुमच्या जीवनातला. कृष्णाकडे जाणं, कृष्णाकडे पोचणं अंतिम अंतिम प्रभाव, अंतिम पडाव आहे तो. तर आपल्याला हे समजणं ही सुद्धा कृष्णाची कृपा आहे आणि त्याच्याकरता शरणागती पत्करावी लागते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की शरणागती म्हणजे दुर्बलता आहे म्हणून. हं, की बाबा एखादी परीक्षा आली किंवा एखादी गोष्ट आली की लगेच पळाला, रे हा धाव घ्यायचो, नमस्कार करतो. अरे स्वतःच्या हातामध्ये काही कर्तृत्व आहे की नाही? एकसारखं काय देवाला नमस्कार करतोस तू? तुझ्या हातामध्ये कर्तृत्व आहे, तू तुझं भविष्य घडवू शकतो वगैरे. तर तो मूर्खपणा आहे तो. जर सगळी लोक स्वतःचं जर भविष्य घडवू शकले असते तर आतापर्यंत सगळी लोक बिल गेट्स आणि जेफ बिझो आणि इलॉन मस्क आणि अंबानी सारखे झाले असते आतापर्यंत. हम्म? आणि अशी भरपूर उदाहरणं देता येतील जेव्हा लोकांनी अतिशय अतोनात प्रयत्न केलेत पण त्यांना कधी सक्सेस मिळालं नाही. आणि अशी भरपूर लोक आहेत ज्यांनी काहीही प्रयत्न न करता त्यांना सक्सेस मिळालेला आहे. मग तुमच्या हातात काय आहे? मग जर असेल तर मग प्रत्येक जण का नाही बनत तो मग? काय प्रयत्नांची कमी पडते का? तर शरणागती ही दुर्बलता नाही आहे. इनफॅक्ट शरणागती कृष्णाची पत्करणं म्हणजे एक महत्वाचं भरपूर मोठं आध्यात्मिक सामर्थ्य आहे ते. हं? ते एक ते सामर्थ्य असं आहे की आपण कृष्णाला सांगतोय की मी माझे प्रयत्न करणं थांबवणार नाहीये, पण मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती. तू जे पण देशील मला ते माझ्या फायद्यातच असेल. तुला द्यायचंय दे, न्याय द्यायचंय नको देऊ, ते तू ठरव. हा, जेव्हा 11व्या अध्यायात आपण पोहोचू त्यावेळी कृष्ण अर्जुनाला बोलतोय निमित्त मात्रम भवसव्य साचिन म्हणून. ओके, निमित्त बन. मी भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन, दुशासन, शकुनी या सगळ्यांना ऑलरेडी मारून टाकलंय. युद्ध अजून चालू पण नाही झालेलं तेव्हा कृष्ण अर्जुनाला हे हे सांगते की मी ह्या सगळ्यांना ऑलरेडी मारून टाकलेलं आहे. त्याच्या कालरूपामधनं जे तोंड, त्याच्या तोंडामध्ये हे सगळे भीष्म, द्रोण वगैरे सगळे असे त्याच्या तोंडात जात आहेत आणि चिरडले जात आहेत त्याच्या दातांच्या फटीमध्ये. ह्याचं हे वर्णन आहे 11व्या अध्यायामध्ये. ओके, तिकडे कृष्ण अर्जुनला सांगतो मी ऑलरेडी त्यांना मारून टाकलंय, आता तुला काय करायचं? तुला फक्त नावाकरता बाण धनुष्याला लावायचं आणि त्यांच्याकडे एम करून मारायचंय बस. बाकी का सगळं मी प्रयोग करणार आहे त्याचं. तर ही शरणागती जी आहे ती दुर्बलता नाहीये. कृष्णाला आपण इथे कॉन्फिडन्स देतोय स्वतःबद्दल की बाबा मी तुला, तुझ्या पॉवर पुढे मी नमतो. हा, मला माझ्याकडे काहीही नाहीये, सगळं तुझ्याकडे आहे. आणि कृष्णाची जी इच्छा असते की आपण स्वतः समर्पण करावं, त्या इच्छेशी आपण एकरूप होतो त्याला. तर भक्ती योगामध्ये जेव्हा आपण अ, पदार्पण करतो किंवा भक्ती योग आपण प्रॅक्टिस करतो आपण, त्यावेळी
आपण कृष्णाला इंडिकेट करतो की बाबा मी तुला स्वतःला समर्पण करायचा प्रयत्न करतो. इनफॅक्ट समर्पण करू शकणं किंवा न करू शकणं हे सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये नाही, ते सुद्धा त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यावेळी आपण कृष्णाकडे कॉन्स्टंटली आपण प्रयत्न करत राहतो आणि त्याला विनवण्या करत राहतो की बाबा मला तुला शरण यायचंय, मला जमत नाही, तू मला मदत कर. तर शरण येण्याकरता सुद्धा तोच मदत करत राहतो आपल्याला. आणि ही जी रिलेशनशिप आहे ती कृष्णाबरोबर अजून 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 घट्ट होत जाते आपली. हं? आणि मग त्याप्रमाणे मग आपण मग त्रिगुणांचा जो प्रभाव असतो त्याच्या लांब 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 होत जातो आपण. आणि परमात्मा नंतर आपल्याला आतून अजून अजून छान छान मार्गदर्शन करायला लागतो की अमुक एक गोष्ट कर, ती तुझ्या आध्यात्मिक प्रगती करता चांगली आहे, अमुक एक गोष्ट करू नको, ती तुझ्या आध्यात्मिक प्रगती करता चांगली नाही आहे म्हणून वगैरे. आणि मग ज्याप्रमाणे परमात्म्याचं मार्गदर्शन आपण घेत राहतो आणि त्याचं तसं तसं मन आपलं अजून शुद्ध होत राहतं. आणि मग त्रिगुणांच्या प्रभावाखाली आपण प्रभावाखालनं आपण निघून जातो. आपलं अजून अजून आपली मानसिकता शुद्ध होत राहते. जशी जशी आपली मानसिकता शुद्ध होते तशी तशी भौतिक इच्छा कमी कमी होतात, आध्यात्मिक इच्छा वाढत जातात. भौतिक जे अट्रॅक्शन असतं, जे असोसिएशन असतं आपलं, ते तुटत जातं. आता तुम्ही तुम्ही स्वतः बघा की दर शनिवारी जेव्हा तुम्ही ह्या क्लासला बसता त्यावेळी तुम्ही किती लोक तुम्हाला फोन करत असतील, मेसेज पाठवत असतील, तुम्हाला बोलत असतील अरे पुढच्या शनिवारी आपण अमुक एका ठिकाणी जाऊया वगैरे. पण तुम्ही आता काय केलंय, तो मार्ग आता तुम्ही बंद केलाय तुम्ही, की बोलले नाही, भगवद्गीतेचा क्लास हा तास दीड तास आहे, ते त्याच्यामध्ये मी बाकी काहीही करणार नाही, फक्त भगवद्गीता करता हा एक दीड तास समर्पण केलेला आहे ते. त्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टी बंद करताय तुम्ही. तसं तसंच भौतिक गोष्टींकडे अट्रॅक्शन कमी कमी होत राहतं. आणि मग आपल्याला जाणवायला लागतं की आपण आत्मा आहोत, कृष्णाचे सेवक आहोत, आणि त्या मार्गावरती चालायला आपण अजून अजून प्रयत्न करतो. आणि मग नंतर तशीच तशी आपली शरणागती वाढत राहते. आणि शरणागती जशी वाढते तशी तशी आपल्याला भौतिक बंधनांपासून आपल्याला मुक्ती मिळायला चालू होते. गोंधळ जो असतो, कन्फ्युजन असतं, अज्ञान असतं, ते अज्ञान सुद्धा आपल्याला कमी कमी होत जातं. आणि एक शांती प्राप्त होते. जसं मन जसं जसं शांत होतं तसं तसं अजून तो कृष्णाकडे त्याचा कल अजून निर्माण होतो. आणि ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम ह्या भौतिक अवस्थेमधनं आपण बाहेर जातो आणि मग कृष्णाकडे परमनंटली जाऊ शकतो आपण. मी पुढे काही सांगण्याआधी कोणाला काही प्रश्न आहे का? बरं. आता तसं बघितलं तर तास होऊन गेलेला आहे आणि अजून 4-5 स्लाइड्स आहेत आणि काही गोष्टी अजूनही महत्त्वाच्या आहेत बोलणं. तर एक 15 ते 20 मिनिटं लागू शकतील अजून. तर मी आत्ता करू ते का पुढच्या वीकमध्ये कंटिन्यू करायचं आहे? मला चालणार आहे प्रभूजी, कंटिन्यू प्रभू केलेलं. अभिनय प्रभू, कंटिन्यू करा. सुहास प्रभू चालेल ना? अभिनय हो प्रभू, प्रभू. सुजाता माताजी. हं? ठीक आहे. हो प्रभू. ओके. तर हे जे नातं जे असतं ते आपल्याला भ्रमाचं जे एक प्रभाव असतो आपल्यावरती त्याच्यावरती मात करायला कसं मदत करते. तर ती आपण आता बघू शकतो आपण की हे जे इंद्रिय असतात, सुरुवातीला काय होतं आपल्याला की हे इंद्रिय विषय जे असतात ना त्याच्यामध्ये एक आधी छोटंसं असं अट्रॅक्शन निर्माण होतं. ओके. म्हणजे समजा एखादी स्त्री, एखादा पुरुष किंवा एखादी गाडी, एखाद्याकडे असलेलं कोणतं तरी भौतिक चांगली गोष्ट, कोणाच्या घरी आपण जातो त्यावेळी आपल्याला त्यांचं इंटिरियर डेकोरेशन केलेलं खूप छान वाटतं. त्यानंतर मग आपल्याला वाटतं की आपल्या घरी सुद्धा करावं, पण मग अरे त्याला इतका पैसा लागणार आहे, मग आपल्याला वाईट पडतं आपल्याकडे तेवढा पैसा नाहीये. किंवा नंतर मग आपण बोलतो की अरे अमुक एका गोष्टीकरता बाजूला काढून ठेवलेला पैसा तो वापरूया. मग त्या अमुक एका गोष्टीचं नंतर आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण आत्ता हे करणं आवश्यक आहे. तर आपण नंतर काय करतो, मग अशा मोहामध्ये पडतो. तर तो एक कृष्णाने दुसऱ्या अध्यायाच्या 62 आणि 63व्या श्लोकामध्ये सांगितले, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिविभ्रंशात बुद्धिनाशो,
आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. मग अशी जेव्हा गोष्ट आपण करत राहतो त्यातनं एक आसक्ती निर्माण होत राहते. त्या आसक्तीमधनं शेवटी अधपतनाकडे मार्ग सुरू होतो आणि प्रणश्यतीकडे आपण जात राहतो. तर हा जो भ्रमाचा जो आपल्यावरती इफेक्ट असतो ना, तो आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे जायला डिसलाव करत असतो. आणि आपल्या कृष्ण ह्या कृष्णाकडे जाण्याचं जे आपलं ध्येय असतं त्याच्यापासून कॉन्स्टंटली विचलित करत राहतो. मग नंतर काय आपल्याला ह्याच्यावरती करायला लागतं आपल्याला, की ह्याच्यावरती मात करणं ही याच्याकरता फक्त एकच गुरुकिल्ली आहे. आणि ते म्हणजे कृष्णाशी आपलं जे नातं जे आहे, आध्यात्मिक नातं जे आहे, ते अतिशय अतिशय दृढ बनवायचं. म्हणजे कोणत्याही गोष्टींमुळे ते नातं ला काहीही इम्पॅक्ट नाही व्हायला पाहिजे. असं एक असं एक स्ट्रॉंग नातं निर्माण करायचं. जेव्हा एखादी खूप स्ट्रॉंग अशी कोणतं फोर्स असेल, लेट्स से फॉर एक्झाम्पल पोलीस कमिशनर. समजा पोलीस कमिशनरनी तुम्हाला काही त्रास द्यायचं ठरवलं, तर आता पोलीस कमिशनर म्हणजे त्याच्यामध्ये काय किती पॉवर आहे. पण मग त्याला जर का अशी, आणि तुमच्याकडे तर ती शक्तीच नाहीये की तुम्ही त्याला व्यक्तीला तुम्ही त्याच्यापासून सुटका प्राप्त करू शकता किंवा तुम्ही त्याला रेझिस्ट करू शकता वगैरे, बरोबर. तर मग पोलीस कमिशनरला जर का कंट्रोल करायचं असेल तर पोलीस कमिशनरचा अधिपती कोण आहे, त्या अधिपतीच्या शरणागत जाणं आपल्याला आवश्यक पडतं. त्याच्या हस्तक्षेपाची आवश्यकता पडते. तसाच इकडे कृष्ण आणि माया आहे. तर माया इतकी स्ट्रॉंग आहे की इट इज इम्पॉसिबल आपण स्वतःहून काही करू शकतो, म्हणून कृष्णाच्या चरणी जाणं आवश्यक पडतं. हं. आता आपल्याला हा एक सेल्फिश गोष्ट वाटू शकते आपल्याला, की बाबा मला काहीतरी हवंय म्हणून मी कृष्णाकडे चालतोय. हं. मला मायेपासून सुटका हवी आहे म्हणून कृष्णाकडे चालतोय. पण हे खरं कसं आहे की आपण आत्ता ह्या मायेच्या अधीन आहोत म्हणून इकडनं सुटकेचा प्रयत्न बघतोय. पण खरं बघितलं तर आपण आधी भक्ती सोडली म्हणून मायेच्या अधीन आपण आलेलो आहोत. आणि म्हणून मायेपासून सुटका करायची आपण प्रयत्न करतोय. बट खरं बघितलं तर भक्ती केलं तर ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात. कृष्णाशी नातं दृढ होणं, भौतिक गोष्टींपासनं आसक्ती कमी होणं आणि भौतिक गोष्टीतनं बाहेर पडणं, हे ऑटोमॅटिकली सगळं होतं फक्त भक्तीमुळे. बरं. वा, खूपच छान प्रभूजी. हा प्रश्न ऍक्च्युली खूप पूर्वी माझ्या मनात आलेला होता की भगवत प्राप्ती हे अल्टिमेट ध्येय का आहे, आणि आपण हे मोक्षाकडे जाणं किंवा अ, भक्ती करणं हे याच्यामध्ये पण सेल्फिशपणाच आहे असं माझ्या मनात खूप पूर्वी आलेलं होतं. तर त्याचं खूप छान उत्तर मला इनडायरेक्टली आत्ता मिळालं प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. तर आता गंमत कशी आहे की आपण काय बोलतोय, कृष्णाशी नातं दृढ झालं पाहिजे, चांगल्या क्वालिटीची शरणागती पत्करली पाहिजे. पण आता समजा एखादी व्यक्ती फक्त मेकॅनिकली कृष्णाला हाक मारते, ए कृष्णा, अरे चल रे, मला जरा प्रॉब्लेम चालू आहे, जरा मदत कर. तर ती जी हाक आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा नाहीये. तर तो प्रामाणिकपणा कसा दिसून येतो, की समजा एक लहान मूल आहे वर्षभराचं, त्याला आईने झोपवलेलं आहे आणि आई किचनमध्ये काम करते. तर मुलाची झोप उडली आणि तो जागा झाला आणि त्यांनी बघितला पूर्ण खोलीमध्ये, त्याला त्याची आई दिसली नाही. तर तो कोणत्या पद्धतीने आईला हाक मारेल, तो रडणार. पहिली गोष्ट म्हणजे, तर रडणं सुद्धा कसं असतं, ते खोटं खोटं रडणं नसतं, तो खरोखर घाबरलेला असतो. माझी आई कुठे गेली. ज्या पद्धतीने तो हाक मारतो, ती आर्त जी हाक असते, त्याच्यामुळे कळून येतं की तो किती, म्हणजे किती सिन्सिअरली हाक मारतोय, किती खरोखर त्याला आईच्या मदतीची आणि आईच्या प्रेझन्सची आवश्यकता आहे. आणि मग आई काय करते, हातातलं सगळं काम बंद करते आणि आधी मुलाकडे धाव घेते आधी.
आणि त्यानंतर ती मुलाला अशा रीतीने जवळ घेते आणि लगेच मुलगा आईच्या कुशीत गेल्यावरती लगेच रडायचा थांबतो. ही पूर्ण जो प्रकार आहे ना, ह्या प्रकाराने ह्या पद्धतीने आपण कृष्णाला हाक मारली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये नुसता मेकॅनिकल नाहीये. आता मला मला माझ्या भौतिक गोष्टींचं इतकी भीती वाटते, की तरी सुद्धा मी भौतिक गोष्टींच्या भीतीपोटी कृष्णाला त्या प्रामाणिकपणे हाक मारीन. तर तसं नाही नसलं पाहिजे ते. मला भौतिक गोष्टींची भीती वाटते म्हणून मी कृष्णाला हाक मारतोय, हा सेल्फिशपणा झाला. पण तात्विक ठामपणे कृष्णाला हाक मारली पाहिजे, की कळलं पाहिजे की बाबा भौतिक गोष्टी त्या सगळ्या नॉनसेन्स आहेत, आज आहे उद्या नाही आहे, सगळं आहे. पण मला कृष्णाकडे जायचंय. ह्या भौतिक गोष्टींचा प्रॉब्लेम असो नसो, त्याच्यामुळे मला भीती वाटो न वाटो, काही असो, मला कृष्णाकडे जायचंय. खतम. बाकी कसलाही गोष्टींचा विचार नकोय मला. ते तात्विक जो ठामपणा असतो ना, की कृष्ण आणि फक्त कृष्ण आणि कृष्णाव्यतिरिक्त काहीही नाही, ह्या पद्धतीने शरणागती घेणं आणि त्या प्रकारे कृष्णाला हाक मारणं महत्वाचं ठरतं. ओके. एक यंत्रवत असं हाक मारली किंवा विधिविधान केले, की बाबा होम हवन केलं, कृष्णाचे 4 मंत्र बोलले, नामस्मरण केलं, आपण डोळे बंद करतोय आणि नामस्मरण करत बसलोय आणि आपल्या मनामध्ये सगळे ऑफिसचे आणि फॅमिलीचे आणि ह्या व्यक्तीचे आणि त्या व्यक्तीचे विचार चालू आहेत, पैशाबद्दलचे विचार चालू आहेत. त्या नामस्मरणाला काही अर्थ नसतो. ते कम्प्लिटली मेकॅनिकल आहे आणि त्याच्यामुळे कृष्णाची कृपा आपल्याला कधीच मिळणार नाही आपल्याला. तर ती एक जी असहाय्यता आपल्याला जाणवते, की बाबा कृष्ण व्यतिरिक्त इम्पॉसिबल आहे मला पुढे जाणं. तर त्या असहाय्यतेची जाणीव असून कृष्णाला हाक मारणं, कृष्णाकडनं रक्षण मागणं आणि त्यावेळी आपली भावनांमध्ये एक जी प्रामाणिकता असते ना, ती प्रामाणिकता कृष्णाला बघायची आहे. आणि आपण बघूया ह्याचं उत्तर एक लास्टच्या स्लाइडमध्ये मी टाकलेलं आहे, जेव्हा कृष्ण बोलतो मामेव. तर मामेवचा अर्थ काय आहे ते आपण बघूया. ही आर्त हाक आपल्याला तेव्हाच येते जेव्हा आपल्याला समजतं की मायेविरुद्ध लढाई जी आहे त्याच्यात मी संपूर्णपणे असमर्थ आहे, अशक्त आहे, माझ्यामध्ये काही कॅपॅबिलिटी नाही आहे. आणि तेव्हा आपण कृष्णाला शरण जातो. तेव्हा आपल्याला कृष्णाचं सामर्थ्य कळतं आणि कृष्णाच्या कृपेवरती जी ठाम श्रद्धा निर्माण होते, त्यांनी आपण मग आर्त भावनेने आपण कृष्णाला हाक देऊ शकतो, की कृष्ण बाबा तू सर्वशक्तिमान आहे आणि तू अत्यंत कृपाळू आहेस तू. ओके, मला तूच मदत करू शकतो आणि मला तू मदत करशीलच करशील. ओके. तर आता एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, की जेव्हा आपण एखाद्या संकटात सापडलेलो आहोत. समजा एक बाई आणि 1 वर्षाचं एक मूल आहे. हं? असं घरी आहेत आणि एक चोर घुसला घरी आणि त्या बाईला तो मारतोय आणि बाईला त्याला बांधून ठेवायचं म्हणजे तो चोरी करू शकेल. तर अशा वेळी ती बाईनी जर का त्या 1 वर्षाच्या मुलाला हाक मारली आणि बोललं की बाबा मला मदत कर मदत कर, तो मुलगा मदत नाही करू शकणार, ते मूल मदत नाही करू शकणार त्या बाईला. कारण तर त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नाहीये. तर अशा वेळी त्या बाईला कोणाला हाक मारली पाहिजे, की जी व्यक्ती सामर्थ्य आहे जिच्याकडे, मदत करू शकते आणि मदत करण्याची इच्छा पण आहे. असे बरेच असून 4-5 लोक अशा रस्त्यावरनं जात असतीलही, की ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे मदत करू शकण्याचं, पण ते बोलतील आम्हाला काय करायचंय आणि येणार नाहीत ते. त्यामुळे अशा व्यक्तींना हाक मारून उपयोग नाही. तर आपल्याला हाक कोणाला मारायची, ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे मदत करण्याची आणि ज्याच्यामध्ये विलिंगनेस आहे, इच्छा आहे मदत करण्याची, आणि तो म्हणजे कृष्ण. ठीक आहे. त्यामुळे आणि ते समजायला सुद्धा कृष्णाबद्दल आपल्याला थोडंसं तरी ज्ञान हवं आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्याला भगवद्गीता आपल्याला हेल्प करते, की बाबा कृष्णाची ॲबिलिटी समजणं आणि कृष्णाची आपल्यावर असलेली कृपा ही समजणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि जसं जसं आपण कृष्णाबद्दल हे समजत जातो तशी तशी आपली जी शरणागती असते ती अजून स्ट्रॉंग आणि अजून नैसर्गिक बनते. ती मेकॅनिकल नसते ती. हं? आणि म्हणून इथे कृष्ण बोलते मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. ओके. म्हणजे तुम्हाला हे सगळे जे भ्रमाचे वारे जे फिरत असतात ना, त्यामधून तुम्ही कृष्णाला हाक मारू शकता,
पण ती हाक मारणं अतिशय नम्रपणे, शरणागती घेऊन, प्रामाणिकपणे आणि तात्विकपणे मारणं आवश्यक असतं. ज्या म्हणजे आपण कृष्णाच्या चरणी एकदा माथा ठेवल्यावरती आपण हलणार नाही तिकडनं. ओके. आणि कृष्णाचे चरण सोडणारच नाही. आणि कृष्णाला पण आपली अशी दया आली पाहिजे की नंतर तोच बोलेल की बाबा, आता मी तुला अशा पद्धतीने मदत करीन की तू माझ्यापासून कधी दूर जाऊच शकणार नाही. आणि अशा पद्धतीने ह्या स्टेजमध्ये आल्यावरती आपण मग ह्या भौतिक गोष्टींवरती मग मात करू शकतो आपण. म्हणून मग काय होतंय की मग कृष्णाला जर आपल्याला इतकं तात्विकपणे, ठामपणे, नम्रपणे हाक मारायची जर असेल, तर कृष्णाबद्दल थोडीशी माहिती पण आवश्यक पडते ना. मग कृष्णाचं महात्म्य समजून घेणं, कृष्णाचं माधुर्य समजून घेणं, हे आपल्याला महत्त्वाचं ठरतं मायेचा प्रभाव जो असतो त्याच्यावरती मात करण्याकरता. म्हणून नियमित साधना हं, आवश्यक पडते. त्याच्याने आपलं कृष्णाशी नातं बळकट असतं. मी भलेही आत्ता सांगितलंय की मेकॅनिकली जर का आपण चॅन्टिंग केलं आणि कृष्णाची पूजा केली तरी जास्ती फायदा नाही होत, तरी सुद्धा ते करत राहायला पाहिजे. कारण ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम आपली क्वालिटी वाढत जाईल आपली. ज्या दिवशी आपण चॅन्टिंग चालू करायचं ठरवलं, त्याच्या आदल्या दिवशी तर आपण चॅन्टिंग करत सुद्धा नव्हतो, क्वालिटी तर दूरची गोष्ट. त्याच्या कंपॅरिझनमध्ये कमीत कमी आज आपण चॅन्टिंग तरी करतोय. ज्या दिवशी आपण चॅन्टिंग करायचं ठरवलं, त्याच्या कंपॅरिझनमध्ये आज आपली कमीत कमी एक माळ, 16 माळांपैकी कमीत कमी एक माळ तरी चांगल्या क्वालिटीची होत असेल. त्या ज्या दिवशी आपण चॅन्टिंग केलं त्यावेळी एक माळ सुद्धा क्वालिटी चांगली नव्हती त्याची. तर ग्रॅज्युअली हा प्रोग्रेस होत राहतो. आपण असं एक्सपेक्ट करून चालणार नाही की मुलाची ॲडमिशन आई वडिलांनी शाळेत घेतली, ॲडमिशन फॉर्म भरला आणि दुसऱ्या क्षणी PhDची डिग्री घेऊन बाहेर पडलो. हे इम्पॉसिबल आहे. हा पूर्ण एक प्रोसेस आहे ही. त्या प्रोसेस थ्रू आपल्याला जावंच लागतं आणि तरच मगच शुद्धता होते ती. तर कृष्णाच्या चरणी समर्पण करणं आणि म्हणजे तो ऑप्शन आपल्याकडे असतो की कृष्णाची चरणी समर्पण करायचं का भौतिक जगातील सुखसुविधा जे आहेत त्यांचा आनंद घ्यावा. हा एक संभ्रम असतो. हा जर आपल्याला संभ्रम असेल तर आपण मायेच्या प्रभावाखाली आहोत हे समजू शकतो आपण. आणि म्हणून कृष्ण आपल्या रक्षणाकरता तो एक समर्थ आहे. या प्रभावाखालनं तो आपल्याला बाहेर काढू शकतो हे समजणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दल कोणती शंका अ, बाळगून उपयोग नाही आपल्याला. अशी जर शंका आपल्या मनात आली तर ती आपली आध्यात्मिक प्रगती अजून दुर्बळ करत राहते. त्यामुळे खरी शरणागती आहे ती की जिकडे कृष्णाचं सामर्थ्य आपण समजू शकतो, कृष्णाची कृपा आहे आपल्यावरती हे समजू शकतो आणि भक्तांचं कल्याण करण्याची ज्याची संपूर्ण इच्छा आहे, हा दृढ विश्वास असणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे कृष्णाचं जे रक्षण आहे ना, त्याचं पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला समजू शकतं की जी प्रलोभनं आपल्या मनामध्ये निर्माण होतात, त्यांच्याकडे स्वतःची एक शक्ती असते. त्या शक्तीला प्रतिकार करण्याची शक्ती आपल्याकडे येतं आणि त्याच्यातनं आपल्याला जेव्हा आपण प्रतिकार करतो, ती प्रलोभनांना नकार देतो आणि एक आपल्याला त्यातनं समाधान मिळतं. त्याच वेळी आपण समजू शकतो की कृष्णाचं रक्षण आपल्याला मिळतंय म्हणून. ओके. नंतर तो काय करतो की हे प्रतिकार करण्याची एक शक्ती तर देतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो एक समाधान पण देतो आपल्याला की बाबा तू भगवद्गीता वाचायची होती, भगवद्गीतेचा क्लास अटेंड करायचा होता, म्हणून तू एखाद्या मित्राला, एका पार्टीला, एका पिक्चरला, एका कोणत्या इव्हेंटला नकार दिलास. तर काय होतं, कधी कधी आपल्याला वाटतं की अरे क्षीर आहे, मी क्लासमध्ये बसलो पण तिकडे जायला नाही मिळालं. एक असं असमाधान निर्माण होतं. कृष्ण इथे ते असमाधान पण काढून टाकतो की तिकडे तुम्हाला नकार देण्याची शक्ती तर देतो, पण तिकडनं तुम्हाला जे समाधान मिळणार आहे त्याच्या कैक पटीने जास्ती समाधान तो इकडे भगवद्गीतेच्या क्लासमध्ये नामस्मरणामध्ये तुम्हाला देतो. ज्याच्यामुळे काय होतं की अज्ञान तर दूर होतच होतं. हं? नकार करण्याची शक्ती तर मिळते, पण एक उच्च लेवलचं समाधान पण मिळतं ज्याच्यामुळे पुढे अजून प्रतिकार करण्याची एक्स्ट्रा शक्ती मिळते आपल्याला. माया काय प्रारंभी आपल्याला एक आकर्षण निर्माण करते. त्यामुळे हे भौतिक सुख असतात त्यातनं त्याग करायला कठीण जमतं आपल्याला. आपण प्रयत्न करतो मायेला झटकायला,
ओके, पण ते कधी कधी शक्य नाही होत आणि कधी कधी माया अजून जास्ती भयान रूप दाखवते जेव्हा आपण प्रतिकार करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपल्याला सुटका जी आहे त्यातनं ती अशक्य वाटते आपल्याला. पण त्यावेळीच आपल्याला कृष्णाची मदतीची आवश्यकता जाणवते आणि आपल्याला कृष्ण मदत तेव्हा करतोच करतो की आपण किती सिन्सिअर आहोत त्यावरती. तर म्हणून कृष्णाचं महात्म्य समजून घेणं, माधुर्य समजून घेणं, त्याच्या प्रती एक अट्रॅक्शन निर्माण करणं आवश्यकता ठरते आपल्याला. की आपल्याला जाणवलं पाहिजे मायेचा स्वामी तर आहेच आहे कृष्ण, पण फक्त तो मायेचा स्वामी आहे म्हणून आपण नाही जायचं, तर कृष्णाकडे गेल्यावरती आपल्याला एक अशा प्रकारचा आनंद निर्माण होतो जो आपल्याला कोणत्याही भौतिक गोष्टीमध्ये आनंद प्राप्त होत नाही. हम्म? तर आता मी हे जरा स्किप करतो, आपण बोललो ह्याबद्दल. हं. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता तुम्ही. हा पण मी जरा पॉज करतो, मी स्किप करतो. फक्त हा लास्ट मला सांगायचा आहे. माम एव हा शब्द कृष्णाने वापरलेला आहे. ओके, तर माम एवचा अर्थ काय आहे? तर माम हा अर्थ म्हणजे फक्त कृष्ण आणि विष्णू, कोणी बाकी नाही. तर ब्रह्मा, शंकर, गणपती वगैरे बाकी सगळे देवता सुद्धा माम मध्ये येत नाहीत. ओके, एक्सेप्ट करायला तुम्हाला भलेही डिफिकल्ट वाटेल ते, पण सत्य हेच आहे. हे ब्रह्मा, शंकर, गणपती वगैरे कितीही महान असले तरी सुद्धा ते श्री विष्णूंच्या खालतीच येतात ते. ओके, आणि बद्ध जेव्हा जीव असतो, मायेच्या मुळे जेव्हा असा बद्ध झालेला जीव असतो, त्याला त्या बंधनातनं मुक्त करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नाही. ओके, तर श्री विष्णू किंवा कृष्ण हे मायेचे अधिपती आहेत, त्यामुळे तेच भौतिक जीवाला मदत करू शकतात. आणि जर का ह्यातनं स्वतंत्रता मिळवायची असेल, स्वातंत्र्य मिळवायचं असेल मायेपासनं, तर श्रीकृष्णाला जाणणं आणि श्रीकृष्णांना शरण जाणं हेच फक्त पॉसिबल आहे. भगवान शंकर सुद्धा म्हणतात, मुक्ती प्रदाता सर्वेशाम विष्णुरेव न संशय. शंकर स्वतः म्हणतायत, सर्वांना मुक्ती प्रदान करणारे केवळ श्री विष्णूच आहेत, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. तुम्ही इकडे स्टॉप करतो आज. आपण 14वा श्लोक बघितला. तसा वेळ कमी आहे, त्यामुळे आपण प्रश्न जर असेल तर नेक्स्ट वीकमध्ये घेऊया आपण. हरे कृष्ण. Hare Krishna